नमस्ते आई बाबा. नमस्ते. कशात तुम्ही? कशात तुम्ही? या ल्युमिराईज म्हसरूळ थेरपी सेंटर मध्ये माझ्या आई बाबांचं हार्दिक स्वागत. चला, आज आपण एक गोष्ट मी घेऊन आलेली, माहिती का तुम्हाला ती गोष्ट काय आहे? ती आहे गुड न्यूज. आज मी तुमच्या सोबत एक अशी छान गुड न्यूज शेअर करणार आहे, ज्याने ज्या व्यक्तीला एवढं पर्सेंट जे काय आहे सस्पेन्स आहे ते त्यांच्या शब्दातच सांगतील. मी जर सांगितलं तर तुम्हाला खरं वाटेल का खोटं? मग म्हणून आपण ज्या व्यक्तीची गुड न्यूज आहे त्या व्यक्तीकडून ऐकून घेऊया. प्लीज वेलकम कुलकर्णी आई. नमस्ते आई. कशात तुम्ही? कशात तुम्ही? आई, मला तुमचं नाव माहिती, पण बसलेल्या आई बाबांना तुमचं नाव सांगा बरं. माझं नाव उषा कुलकर्णी. आई, या म्हसरूळ थेरपी सेंटर मधून तुम्हाला किती दिवसापासून तुम्ही येत आहे? मी 4 महिने झाले येते इथं म्हसरूळ सेंटरला. ल्युमिराईज म्हसरूळ थेरपी सेंटर मध्ये येण्यापूर्वी तुम्हाला कोणकोणते त्रास होते आई? मला ऍसिडिटी होती, शुगर, ब्लड प्रेशर, थायरॉइड होतं. पण पायाचं दुखणं होतं. पायाचं दुखणं माझं आता भरपूर कमी झालेलं आहे आणि ऍसिडिटी तर पूर्ण बंद झालेली आहे. मला खूप वर्षापासून ऍसिडिटीचा त्रास होता. म्हणजे अगदी मला लहानपणापासून वाटत मी आता एवढ्यात तरी 5-6 वर्षात तर रोज गोळी घेतल्याशिवाय मला होत नव्हतं. पण आता मी जशी थेरपी केली तसं मला या 4 महिन्यात मी एक सुद्धा गोळी न घेता आज मी राहिली. विचार करा, आईने एवढे सगळे त्रास होते, पण आईंनी आधी खूप मेडिसिन्स घेतल्या. आता आई, हे सगळ्या आजारांसाठी तुम्ही आधी कोणकोणत्या गोष्टी केल्या? मी औषध खूप ठिकाणी घेतलं. सारखं ऍसिडिटीचं तर मी सारखे घेत होते, पायाचं पण घेत होते. असं शुगर, ब्लड प्रेशर जर चालू होतं, शुगर पण आता कमी झालेली, नॉर्मल होत राहते आता सध्या. किती पैसा खर्च झाला आहे तुम्हाला एवढे सगळे मेडिसिन्स घ्यायला? तर ते काही सांगू शकत नाही, पण भरपूर झाला असं. बापरे, म्हणजे आई हे आपल्यासोबत शेअर सुद्धा करू नाही शकत, म्हणजे एवढा त्रास त्यांनी सहन केला. पैसा तर गेला हो, पण जे जीवाला त्रास होतोय त्याचं काय? तर या थेरपी सेंटर मध्ये आल्यानंतर आई तुम्हाला कसं वाटतंय? मला आता खूप छान वाटतं. म्हणजे खूप बराचसा फरक पडलेला आहे मला आता. 70-80% तर फरक पडलेला असेल. किती टक्के आई फरक पडलाय तुम्हाला? 70-80%. टाळ्या वाजवा आईंसाठी. विचार करा, 70 ते 80% आपल्या या कुलकर्णी आईंना बरं वाटतंय. म्हणजे रोज त्यांना मेडिसिन घ्यायची नीड पडायची, गरज भासायची, आज ती गरज